लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने तयारी सुरू केली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्रामध्ये शिवसंकल्प यात्रा सुरू आहे। ते आज रत्नागिरीचा दौरा करतायत। राजापुरात मुख्यमंत्री शिंदे कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची चाचपणी केली जाणार आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे शिवदूतांसोबत बैठक घेणार आहेत आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कोणती घोषणा करतात, त्यांच्याबाबत काय करतात का घोषणा, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांच्याकडे। सचिन, आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाच्या निमित्तानं, त्यामुळे काय वातावरण आहे तिथे? नक्कीच इकडे जे वातावरण आहे हे आनंदी आणि उत्साही पाहायला मिळते। कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच राजापूरमध्ये अशी सभा घेतात, जाहीर सभा घेतात। या अगोदर रत्नागिरीमध्ये आले होते, परंतु राजापूरमध्ये पहिलीच ही जाहीर सभा असल्यामुळे पूर्ण राजापूर शहर आहे हे भगवामय झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि लोकसभेच्या अनुषंगानं ही बैठक जी आहे किंवा ही होणारी आजची सभा जी आहे ही फार महत्त्वाची मानली जाते। कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक असल्याचं पाहायला मिळतं। त्या दोघांमध्ये चुरस आहे। आज मुख्यमंत्री नक्की या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात किंवा उमेदवाराच्या संदर्भात कोणती घोषणा करतात किंवा कोणाचं नाव जाहीर करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प जो आहे तो बारसो येथे प्रस्तावित आहे आणि त्याला देखील वारंवार विरोध होताना दिसतोय। परंतु आज असं समजतंय की विरोधकांचे जे शिष्टमंडळ आहे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। ही भेट होते का हे आणि त्यातून काय निष्पन्न होतं हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। परंतु आता जर आपण जर स्टेजचं चित्र पाहिलं तर स्टेजवर असा एक बॅनर लावलेला आहे, मिशन 48 शिवसंकल्प ध्येय भगव्या महाराष्ट्राचे, असे कॅप्शनचा बोर्ड स्टेजवर लागलेला आहे। आणि हे भगव्या महाराष्ट्राचे ध्येय घेऊन एकनाथ शिंदे जे आहेत हे या ठिकाणी येणार आहेत। थोड्या वेळातच या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि नक्की ते काय बोलणार आणि कोणावर टोप टाकणार हे बघणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मुख्यमंत्री येथील मार्गदर्शन करतील आपल्या कार्यकर्त्यांना मेळाव्याच्या माध्यमातून शिवसंकल्प अभियानाच्या दरम्यान। धन्यवाद।